हेलो एवरीवन, वेलकम टू आरवी सर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत क्लास 10th मधील लेसन ॲन एपिटोम ऑफ करेज यामधील पुढचा भाग. तर या लेसनवरील एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर त्याचा पुढचा भाग म्हणजे लेसनचा राहिलेला भाग आपण आता बघणार आहोत. आणि जसं की तुम्हा सर्वांना कल्पना असेलच की हा लेसन डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित लेसन आहे. कशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते एक महान शास्त्रज्ञ बनले, तर त्यांची ही जी स्टोरी आहे, हे जे त्यांच्या जीवनातलं स्ट्रगल आहे, जी एक मोटिवेशनल स्टोरी आहे, ती आज आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. जसं की आपण बघितलं या आधीच्या भागामध्ये की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना लहानपणीच एक अत्यंत दुर्मिळ असा आजार जडला आणि त्यामुळे त्यांचे एक एक करून सगळे बॉडी पार्ट्स जे आहेत ते निकामी होत चाललेले होते. त्यामुळे या प्लॅनेटवर म्हणजे पृथ्वीवर ते किती काळ जगू शकतील हे खूपच अनसर्टन होतं, म्हणजे काही सांगता येणं शक्य नव्हतं. त्यांच्याकडे किती काळ उरला होता हे आता माहिती होणं शक्य नव्हतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. तर प्रोग्नोसिस म्हणजे निदान, रोगाचं निदान. तर डॉक्टरांनी जे रोग निदान केलं होतं ते फारच वाईट होतं, बॅड होतं आणि डॉक्टरसुद्धा सांगू शकत नव्हते की आता डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याकडे किती वेळ उरलेला आहे. अनडॉन्टेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. पण तरीही अनडाउंटेड म्हणजे अविचलित, जराही विचलित न होता. तर जराही विचलित न होता डॉक्टर स्टीफन्स जे होते त्यांनी असं डिसाईड केलं, ठरवलं की त्यांचं जे रिसर्च आहे म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांनी नेहमी त्यांनी पुढेसुद्धा चालू ठेवला आणि जेन वाईल्ड यांच्याशी ते एंगेजसुद्धा झाले. म्हणजे जर त्यांच्या जागी दुसरा एखादा व्यक्ती असता आणि त्याला जर हे कळलं असतं की त्याच्याकडे खूप थोडा वेळ शिल्लक आहे, तेव्हा तो हातपाय गाळून एका ठिकाणी बसला असता. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स तसे नव्हते. त्यांनी जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे किंवा त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे, तरीसुद्धा त्यांनी आपलं रिसर्च, आपलं काम हे कंटिन्यू सुरू ठेवलं. त्यामध्ये ते जराही विचलित झाले नाहीत. हॉकिंग सेज दॅट आयरोनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज ही बिगन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आता स्टीफन हॉकिंग्स असं म्हणायचे की हे जरी अतिशयोक्ती, आयरोनिक म्हणजे खूप अतिशयोक्ती असं, तर अतिशयोक्ती जरी वाटलं तरी स्टीफन असे म्हणायचे की जेव्हा त्यांना हे कळलं की त्यांच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, तेव्हापासूनच ते खऱ्या अर्थानं लाईफ एन्जॉय करू लागले, म्हणजे जीवन खऱ्या अर्थानं ते जगू लागले. जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे तेव्हापासून. तर हे ऐकायला आपल्याला खूपच अतिशयोक्ती वाटेल, पण ते खरं आहे. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि हे ते असं का बरं म्हणतात? कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट खरीसुद्धा होती. कारण जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्या वेळेपासून त्यांना जे आपलं रिसर्च आहे ते खूप जोमानं आणि खूप नेटानं चालू केलं. कारण जेव्हा आपल्याला कळते की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि करायला गोष्टी खूप जास्त आहेत, त्यामुळे तो जो जोम असतो, ती गोष्ट पूर्ण करायची जी इच्छा असते ती त्यांच्यामध्ये एकदम दृढ अशी झाली आणि ते विगर म्हणजे जोमाने आपल्या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि आपलं काम त्यांनी पुढे रेटत नेलं किंवा चालू ठेवलं. अशा प्रकारे इतक्या वाईट परिस्थितीही डॉक्टर हॉकिंग यांनी होप म्हणजे आशा सोडलेली नव्हती. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. आणि मध्यंतरी असं झालं की त्यांचा जो आजार आहे, डिसीज आहे, तो शरीरामध्ये वाढत गेला आणि त्यांचे एक एक पार्ट डिसेबल होत गेलं, म्हणजे अपंगत्व त्यांना येत गेलं. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. जेव्हा ते ब्लॅक होल या कन्सेप्टवर, ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर, ही एक आकाशात ब्रह्मांडातली एक संज्ञा आहे कृष्णविवर, ब्लॅक होल्स, त्यावर ते काम करत होते. आणि जेव्हा त्यांचं PhDसाठी जेव्हा त्यांचं रिसर्च चालू होतं तेव्हाच ते व्हीलचेअरवर खेळले, म्हणजे त्यांचा एक एक बॉडी पार्ट रिकामा झाला आणि त्यांना आता व्हीलचेअरवर बसून राहावं लागत होतं. चालताही येत नव्हतं, हालताही येत नव्हतं आणि त्यांचा जो कंट्रोल आहे बॉडीवरचा तो हळूहळू लूज होत चालला होता, म्हणजे हळूहळू नष्ट होत चालला
होता. बॉडीवर कुठलाच कंट्रोल राहिलेला त्यांचा आता नव्हता. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ही मेड मेनी एपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश थेअरीज. तर त्यांचं जे हे रिसर्च होतं, त्यांचं जे हे ब्लॅक होल्सवरील रिसर्च होतं, त्यामुळे त्यांचं जे इमॅजिनेशन आहे म्हणजे त्यांचं जे कल्पनाशक्ती आहे त्याच्या कक्षा फारच विस्तारल्या गेल्या. म्हणजे खूप मोठं रिसर्च त्यांनी त्या क्षेत्रामध्ये केलं आणि त्यांनी असे एपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दिले, म्हणजे अत्यंत महत्त्वाचे असे भरपूर स्टेटमेंट्स त्यांनी दिले, ज्यावरून जे एस्टॅब्लिश थेअरीज होत्या म्हणजे आत्तापर्यंतचे तत्त्वज्ञान लोक मानण्यात आलेले होते त्यांनासुद्धा हादरे बसले. म्हणजे अत्यंत नवीन शोध हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी त्या क्षेत्रामध्ये लावले, जे इतर लोक कल्पनासुद्धा करू शकत नव्हते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगन विथ अ बिग बँग. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. सायंटिस्ट असं मानतात की हे जे ब्रह्मांड आहे, ही जी सृष्टी आहे, ही बिग बँगमुळे तयार झालेली आहे. आता बिग बँग ही एक कन्सेप्ट आहे. यामध्ये सायंटिस्ट असं मानतात की खूप करोडो वर्षाआधी ब्रह्मांडात मोठमोठे स्फोट झाले आणि त्यापासून पृथ्वीची किंवा इतर सगळ्या ग्रहांची आणि ब्रह्मांडाची निर्मिती झाली असं सायंटिस्ट मानतात. तर ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करायसाठी डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी लाय अल्जेब्राचा शोधसुद्धा लावला. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, सेव्ह अ फिंगर विथ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. तर जरी त्यांची बॉडी पूर्णपणे कन्फाइंड म्हणजे खिळून गेली होती व्हीलचेअरवर, त्यांना जराही हलता येत नव्हतं किंवा काही म्हणजे बोलतासुद्धा येत नव्हतं, तरी त्यांचं फक्त माइंड वर्क करत होतं आणि त्यांची एक फिंगर आणि फक्त एक आपलं माइंड आणि एका फिंगरच्या मदतीनं ते आपले थॉट्स जे आहेत ते आपल्या कम्प्युटरवर एक्सप्रेस करत होते, म्हणजे स्वतःचे जे विचार आहेत ते व्यक्त करू शकत होते. डॉक्टर हॉकिंग्स इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. तर डॉक्टर हॉकिंग हे अत्यंत नावाजलेले एक सायंटिस्ट होते, त्यामुळे मोठमोठे न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड म्हणजे मोठमोठे डॉक्टरेट्सच्या पदव्या आणि अवॉर्ड्स म्हणजे बक्षिसं किंवा सन्मान हे यांचा वर्षाव त्यांच्यावर आयुष्यभर झाला, कारण ते अत्यंत बुद्धिमान किंवा विख्यात असे त्यावेळेसचे सायंटिस्ट होते. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. तर ते रॉयल सोसायटीचे फेलोज होते आणि मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे मेंबरसुद्धा होते, म्हणजे अत्यंत महत्त्वाची पदंसुद्धा त्यांनी भूषवलेली आहेत. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. जरी लोक त्यांना आइन्स्टाईन एवढे बुद्धिमान मानत होते, त्यांचं जे इंटेलिजन्स होतं ते आइन्स्टाईन ह्या अत्यंत महान अशा शास्त्रज्ञाच्या बरोबरीचं मानण्यात येत होतं. आणि असं जरी असलं तरी डॉक्टर हॉकिंग्स हे अ व्हेरी हंबल मॅन, अत्यंत नम्र अशी व्यक्ती होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. तर ते अत्यंत सिम्पल होते, अत्यंत डाऊन टू अर्थ म्हणजे नम्र होते आणि त्यांनी खूप साऱ्या बुक्ससुद्धा लिहिलेल्या आहेत. खूप साऱ्या सायन्सवर आधारित पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी कायमच लेमॅन म्हणजे सामान्य माणूस, सामान्य माणसाला आपल्या डोक्यामध्ये ठेवून त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट असतात सायन्सच्या किंवा स्पेसशी रिलेटेड, ह्या अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीच्या कन्सेप्ट असतात आणि त्या सामान्य माणसाला समजलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी अत्यंत सोपी भाषेमध्ये त्या बुक्समध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांची जी रायटिंग आहे ती, त्यांचं जे लिखाण आहे ते पूर्णपणे विट म्हणजे व्यवहार ज्ञान आणि ह्युमरनी भरलेलं आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिखाणशैली एवढी ल्युसिड आहे म्हणजे अत्यंत सोपी, सहज सोपी आहे की जो ज्या व्यक्तीचा सायन्सशी संबंध नाही किंवा जो सायंटिस्ट नाही आहे असा सामान्य व्यक्तीसुद्धा अत्यंत इझिली ते त्यांचं लिखाण किंवा त्या कन्सेप्ट समजू शकतो. इतकं सहज सोपी शब्दांमध्ये त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. त्यांनी लिहिलेली बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम ही आजच्या काळातली एक बेस्ट सेलिंग बुक आहे, म्हणजे भरपूर विकल्या जाणारी बुक आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेन्सेन्स of optimism and hope, says not very different from the rest.
I try to lead as normal as life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. आता जेव्हा लोक त्यांना विचारतात की तुम्हाला कसं वाटते, what you feels about having the dreadful ALS, इतका ड्रेडफुल भयंकर असा आजार तुम्हाला जडलेला आहे, तर त्यावर तुम्हाला काय वाटते, असे लोक डॉक्टर हॉकिंग्स यांना नेहमी विचारतात. तर द क्विंटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, क्विंटेन्सेन्स म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल, उत्कृष्ट नमुना. तर ऑप्टिमिझम म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा ज्याला आपण म्हणू सकारात्मक दृष्टिकोन. तर सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टीचे अत्यंत उत्कृष्ट असा नमुना कोण, म्हणजे डॉक्टर हॉकिंग्स. हे त्यावर काय उत्तर देतात की नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतर लोकांपेक्षा हे काही वेगळं नाही. जरी ते पूर्णपणे व्हीलचेअरवर खेळलेले जरी असले तरी ते काय म्हणतात की मला इतर लोकांपेक्षा फार काही वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल, मी शक्यतोवर जितकी नॉर्मल लाईफ जगता येईल तितकी जगायचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, आणि मला त्या गोष्टींचं वाईट वाटत नाही ज्या मी करू शकत नाही, आणि अशा फारच क्वचित किंवा फारच कमी गोष्टी आहेत. म्हणजे डॉक्टर हॉकिंग्स त्यांची फक्त एक बोट हलू शकते आणि त्यांचा फक्त माइंड वर्क करू शकतो, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते काय म्हणतात की मला त्या गोष्टीपासून फार काही फरक पडत नाही, अशा फारच खूप कमी गोष्टी आहेत ज्या मी करू शकत नाही. म्हणजे ते इतके पॉझिटिव्ह त्यांचं. डॉक्टर हॉकिंग firmly believes that in the next millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history and maybe even predict its ultimate demise. तर डॉक्टर हॉकिंग्स असं मानतात की पुढच्या मिलेनियममध्ये म्हणजे 1000 वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ युनिवर्स. सायन्स म्हणजे विज्ञान हे सिक्रेट ऑफ युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाचं जे सिक्रेट आहे, जे रहस्य आहे ते सर्व शोधून काढेल. इट्स ओरिजिन म्हणजे त्यांचं निर्माण कसं झालं, द हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डेमिस, त्याचा इतिहास काय होता आणि त्याचा शेवट काय होईल हे सुद्धा सायन्स पुढच्या 1000 वर्षात सर्व प्रश्नांची उत्तरं हे सायन्स शोधून काढेल. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्स. तर डॉक्टर हॉकिंग्सप्रमाणेच असे अनेक लोक असतात जे आपल्या जीवनात एक एक्झम्पलरी करेज म्हणजे अत्यंत उत्कृष्ट असं हिम्मत, उत्कृष्ट असं धैर्य दाखवतात. लेट अस सल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. तर अशा लोकांना आपण सल्यूट करूया जे शरीरानं जरी डिसेबल असले तरी स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, तरी ते आपलं सर्वोत्तम 100% देण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना आपण या लेसनच्या माध्यमातून सल्यूट करूया. तर अशा प्रकारे हा होता ॲन ॲपिटोम ऑफ करेज म्हणजे धीराचा किंवा हिमतीचा महामेरू. हा लेसन आज आपण बघितला. अत्यंत मोटिवेशनल असा हा लेसन आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.